नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा 5 ऑगस्ट 2026 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 5 ऑगस्ट 2026 या तारखेला मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कसा राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया श्री छत्रपती संभाजीनगर पासून। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे पावसाची स्थिती सर्वसाधारण दुपारनंतर श्री छत्रपती संभाजीनगर, एलगुपा, देवगाव आणि सनसी पिंपरी मध्यम हलका राहील आणि फुलंब्री, विरामगाव, कन्नड, हतनूर, चाळीसगाव, सायगवन इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळू शकतात। तसेच लिंबे, जळगाव, गंगापूर, बेडकीन, थाकेपाल, पैठण हलक्या सरींचा अंदाज राहील आणि हंसापूर, भालम टाकली, उमापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेकोटा, तानवाडी, पानवाडी हलक्या सरींचा अंदाज राहील। पानवाडी, गोलापांगरी, जालना, बदनापूर मध्यम पावसाची शक्यता। देऊळगाव, राजा, दाबडी, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळू शकतो। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला मध्यम हलका राहील आणि तसेच बीड, करकम, वडवणी, तळेगाव, सिरसा, सोनपेठ हलक्या सरींचा अंदाज राहील। येलम, चौसाला, धारूरला मध्यम हलका राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। धाराशिवमध्ये जोर कमी राहील। कळंब-मासा, तारकेटभूम ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता आणि धाराशिव, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। लातूर, घाटेगाव, रैनापूर, बोकडा, बर्डापूर मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड, उडमजुग, उदगीर, मोरकी, रावणकोला, हनीगाव, जकाल आसपासचा परिसर, औरत, शहाजनी, हलसी, भालकी, बिदर इकडे मध्यम सरींचा अंदाज राहील। तसे नांदेड वगळता या जिल्ह्याकडे जोर कमी राहील, पावसाची शक्यता। पेटोंबरी, नांदेड वगळता, बसमत, पूर्णा, तमसा, आडगाव, ढाकणी आणि शिवानी, जेवली या भागात मध्यम हलक्या सरींचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। कवठा, नरशी, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम मध्यम हलका राहील। परभणी, जारी, बोरी, जंतोरलाई मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो आणि परतूर, मट्टा, सेलू, आष्टी या भागातील हलक्या सरींचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। हिंगोली, कळमनुरी, इनापूर ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींचा जोर बघायला मिळणार आहे। तर या पावसाची शक्यता सर्वसाधारण दुपारनंतर असणार आहे। रात्री उशिरापर्यंत पावसाचा अंदाज हा श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सनसी पिंपरी, लिंबे, जळगाव, बेडकीन मध्यम हलका राहील। एलगुपा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव, कन्नड, हतनूर, चाळीसगाव, सायगवन मध्यम हलक्या सरींचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। जालना जिल्ह्याकडे गोलापांगरी, तारगाव, जालना, रामशेकोटा, तानवाडी, पानवाडी हलक्या सरींचा अंदाज राहील। देऊळगाव, राजा, दाबडी, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या भागातील मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला हलक्या सरींचा अंदाज राहील। बीड, करकम, बालगाव, अंबळनेर मध्यम स्वरूपात राहील। वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठले हलक्या सरींचा अंदाज राहील। धारूर, केज, येलम, चौसाला, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा हलका पाऊस राहील। धाराशिवमध्ये कळंब-मासा, तारकेटभूम मध्यम हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवडी, नळदुर्ग, ओरटी, भाटंची, किल्लानी इकडे मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे काही भागात जोर पावसाचा बघायला मिळणार आहे। किंतोट, औसा, लातूर, रैनापूर, बोकडा, लातूर, शिरांतपाल इकडे हलका पाऊस राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि परभणी जिल्ह्याकडे कंधार, लोहा, गंगाखेड, पालम, परभणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज। जरी, बोरी, जंतूर, मट्टा, सेलू, परतुलाई हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। नांदेड वगळता मुखेड, भोकर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी हलका पाऊस राहील। हिंगोली, इनापूर, मागाव, मावलाई हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकते। तसेच 5 ऑगस्ट 2026 या तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। तर सुरुवात करूया विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यापासून। तर बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाची स्थिती ही रिसोद, लोणार, बीबी, मेहकर आणि चिखली, बुलढाणा या भागात मध्यम हलक्या सरींचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील। मोटाला, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, अडोल, बुद्रुक, जळगाव, जामोद, दासराखेड इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, आलेवाडी आणि तेहलरा, अंधरुणा, पाचोडा मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील।
अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तसे अमरावती जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही अमरावती, नांदगाव, मोझारी, असेगाव, चांदूर बाजार, अंजनगाव, सोजी इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर ढगाळ स्थिती राहील। यवतमाळ जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। आणि गोंदिया जिल्ह्याकडे, भंडारा जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही भंडारा, वर्धी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी आणि नागपूर जिल्ह्याचा बराचसा परिसर, नागपूर, हिंगणा, पाचगाव, धामणा हलक्या मध्यम सरींचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील। आणि लखनी, साकोली, संग्रानी, अडायल, गोतंगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा, कुरखेडा, बलटोला मध्यम स्वरूपात राहील। दिगोरी, देसिंग, आरमोरी, चुरमुरा, नाटेचौक मध्यम पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। कापसी, पंकजनूर, गिरवाडा, पाराकोट, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील, तर रात्री उशिरापर्यंत जबरदस्त पावसाचा अंदाज हा गोंदिया जिल्ह्याकडे, तुमसर जिल्ह्यात सांगझरी, गोंदिया, आमगाव, साखरेडोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि लखनी, साकोली, संग्रानी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा, कुरखेडा, बलटोला इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। डेसिंग, दिगोरी हलक्या पावसाचा अंदाज आहे। चुरमुरा, नाटेचौक, मालवेरा, धनोरा, मुरंगाव, कापसी, पंकजनूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्री उशिरापर्यंत राहील। आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्धी आणि कंधारी या भागात मध्यम हलका राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। नागपूर जिल्ह्यात आणि वर्धा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फारशी नाही। मोझारी, आष्टी, अचलपूर, अमरावती जिल्ह्याकडे चिखलदरा हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। आणि बेबी, लोणार, रिसोर्ट, बुलढाणा, चिखली, केलवड या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फारशी नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।